सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। उत्तर महाराष्ट्रातील महत्त्वपूर्ण असलेले हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे बिटको रुग्णालयाला अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासनासह उद्योग क्षेत्र आणि नागरिकांनीही सहकार्य करावे असे प्रतिपादन आमदार राहुल ढिकले यांनी केले। करन्सी नोट प्रेस आणि HDFC बँकेच्या सामाजिक दायित्व निधीतून उभारण्यात आलेल्या अत्याधुनिक रक्तपेढी व नवजात शिशु कक्षाच्या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते। महापौर हिमगौरी आडके यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमास प्रभाग सभापती रमेश धोंगडे, शिवसेना गटनेते अजय बोरस्ते, गटनेते केशव बोरजे, CSR बॉक्सच्या मानसी दिवंगत, HDFCचे बँकेचे अधिकारी सचिन भास्कर व अमोल विस्पुते यांच्यासह लोकप्रतिनिधी, वैद्यकीय अधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। आमदार ढिकले म्हणाले की बिटको रुग्णालय हे उत्तर महाराष्ट्रातील महत्त्वाचे सार्वजनिक आरोग्य केंद्र आहे। येथे रुग्णांना दर्जेदार आणि आधुनिक आरोग्य सेवा मिळण्यासाठी प्रशासनाने सातत्याने प्रयत्न करावे। रुग्णालयातील विविध समस्या सोडविण्यासाठी संबंधित विभागांची संयुक्त बैठक घेऊन ठोस उपाययोजना करण्यात यावी। सुविधा सुरू करणे जितके महत्त्वाचे आहे तितकेच त्या दीर्घकाळ अद्ययावत आणि कार्यक्षम ठेवणेही आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले। महापौर हिमगौरी आडके यांनी सांगितले की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त 25 खाटांच्या शिशु कक्ष सुविधांचे व रक्तपेढीचे उद्घाटन करण्यात आले। रुग्णालयात दाखल तसेच बाह्य रुग्णांसाठी विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या असून लवकरच डिजिटल पेमेंट व्यवस्था आणि हॉस्पिटल मॅनेजमेंट सॉफ्टवेअर ही अद्ययावत करण्यात येणार आहे। रुग्णालयातील विविध अडचणी सोडविण्यासाठी सर्व विभागांची संयुक्त बैठक घेऊन आवश्यक निर्णय घेतले जातील असे त्यांनी स्पष्ट केले। कार्यक्रमाच्या प्रारंभी सहवैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉक्टर जितेंद्र धनवेश्वर यांनी प्रास्ताविक केले। प्रभाग सभापती रमेश धोंगडे यांनी आभार प्रदर्शन करून बिटको रुग्णालयात पूर्णपणे निवासी वैद्यकीय अधिकारी नियुक्त करणे, नेत्र शस्त्रक्रिया विभाग सुरू करणे, डायलिसिस सुविधा वाढविणे, विषबाधा उपचार कक्ष व इतर विभागांचे आधुनिकीकरण तसेच देखभाल व्यवस्थेसाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली। कार्यक्रमाला नगरसेवक योगेश गाडेकर, योगेश भोर, शैलेश ढगे, प्रशांत दिवे, जयंत जाचक, सतीश निकम, जयश्री गायकवाड, भारती ताजनपुरे, श्वेता भंडारी, संजीवनी हांडोरे, रंजना बोराडे, सुनीता भोजने, माजी नगरसेवक, सामाजिक कार्यकर्ते सागर भोजने, विक्रम कोठुळे, श्याम गोहाड आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। हिंदू हृदय बाळासाहेब ठाकरे रुग्णालयामध्ये नवजात शिशु कक्ष आणि ब्लड बँकेचं उद्घाटन झालंय। नाशिकच्या कार्यक्षम महापौर आमच्या भगिनी हिमगौरीताई आडके यांच्या माध्यमातून आज नाशिकवरचं बिटको रुग्णालय हे प्रगतीची नवी आलेख गाठतं आहे। मी महापौर मॅडमचं खरंच मनापासून आभार मानेल की CSR फंडामधून त्यांनी ह्या रुग्णालयाला आज नवजात शिशु कक्ष आणि ब्लड बँक दिली। खरं तर महापालिकेमध्ये काम करत असताना कॉर्पोरेट क्षेत्राला बरोबर घेऊन काम करण्याचं नवं त्यांनी एक उदाहरण इथे घालून दिलंय आणि त्यांच्या नेतृत्वाखाली नाशिक महापालिके क्षेत्रातील सर्व रुग्णालय आणि बिटको रुग्णालय हे प्रगतीचं नवीच उंची गाठेल हा मला विश्वास आहे। त्यासाठी आमचे सभापती तात्या धोंगडे यांचं मोठं इथे योगदान होतं आणि त्याबद्दल त्यांचे मी खरंच मनापासून आभार मानतो। आणि बिटको रुग्णालयात जे नवीन कक्ष स्थापन झाले त्या कक्षाचा आमचे नाशिक रोडकरवासीय नक्कीच लाभ घेतील आणि त्यांना चांगली सेवा मिळेल ही अपेक्षा व्यक्त करतो। धन्यवाद। आज सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचा वाढदिवस परवा आहे 22 तारखेला। त्या प्रित्यर्थ करा आज 20 तारखेला आपण बिटको रुग्णालय येथे नवजात शिशु कक्ष म्हणजे NICU हे स्थापन केलेलं आहे। त्याचं उद्घाटन सन्माननीय आपले आमदार राहुल ढिकले यांच्या हस्ते झालेलं आहे। त्याचबरोबर आपण करन्सी नोट प्रेस तर्फे इथे ब्लड बँक उभारली आहे। अतिशय अद्ययावत अशी ब्लड बँक आहे। त्यामध्ये ब्लड सॅम्पलिंग, त्याच्यानंतर ब्लड कॉम्पोनंट प्रिझर्वेशन, ब्लड ट्रान्सफ्युजन साठी लागणारे सगळे इक्विपमेंट्स ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे स्टेरिलायझेशनच्या सगळ्या मानांकनाला आणि सांगायला आनंद वाटतो की महाराष्ट्रात आणि बऱ्याच ठिकाणी इतर ब्लड बँकांमध्ये ही सुविधा कुठेही उपलब्ध नाहीये। ती आज आपल्या हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे म्हणजे बिटको रुग्णालयात उपलब्ध झालेली आहे। याचा खूप मोठा आनंद आम्ही व्यक्त करत आहोत। त्याचबरोबर CSRच्या माध्यमातून खरं तर महानगरपालिका एक नवीन पायंडा पाडते आहे।
आपण बघितलं की नवजात शिशु कक्ष जो आहे ते 25 बेडेड आहे. त्याच्यामध्ये इन पेशंटला आपण काही बेड्स दिलेले आहेत आणि आउट पेशंटला जे बाहेरनं पेशंट ऍडमिट होतात त्यांच्याकरता एक वेगळा कक्ष आहे. हे सगळं HDFC बँकेद्वारे आपल्याला मिळालं आहे. त्यामुळे अशा पद्धतीने आपल्या सगळ्या हॉस्पिटल्सला कॉर्पोरेट आणि कॉम्पिटिटिव्ह बनवण्यासाठी हा एक महत्वाचं पाऊल आपण खरं तर पुढे टाकत आहोत. ह्याचबरोबर मला असं वाटतं की आता बिडको रुग्णालयाने जी काही सेवा आपल्या कोविड काळात दिली आहे त्याच्यामध्ये अद्ययावततेकडे आता बिडको रुग्णालय चाललं आहे. आपण डिजिटल पेमेंटचा देखील भविष्यात उपयोग करणार आहोत. UPI द्वारे हॉस्पिटल मॅनेजमेंट सिस्टम्स आणि जो काही स्टाफची निकड इथे आहे किंवा मेंटेनन्स करणं आहे त्याकडे आता आपण व्यवस्थित लक्ष देऊन आपल्या बिडकोचं नाव, आपल्या रुग्णालयाचं नाव आणि त्याची सेवा महाराष्ट्रभर कशी गाजेल यावर आम्ही सगळे प्रयत्न करणार आहोत. धन्यवाद. दिशाभूल करतात, नवीन लोकांना त्रास द्यायचा, मग ते लोक काही सोडून निघून जातात. म्हणजे अशा अनेक गोष्टींच्या तक्रारी आमच्यापर्यंत येतात. पण आज तुम्हाला आम्ही तुमच्या उद्घाटनासाठी प्रयत्न करण्यात आम्ही तुम्हाला तिथे सुद्धा सांगू शकत होतो. पण आजचा मुद्दाम ही गोष्ट सांगतो की हा जो संभ्रम एकमेकांमध्ये निर्माण केला जातो धनेश्वर सर, तो नकोय आम्हाला. प्रत्येकाचा रिस्पेक्ट ठेवा. ते पण तुमच्या बरोबरीने काम करतात. आपले जुने जे काही आहे कर्मचारी ते दादागिरी करतात. हे स्पष्ट सांगतो मी, मला काही फरक पडत नाही, कारण असं व्हायला नको. आणि म्हणूनच मग नवीन स्टाफ घाबरतो मॅडम काम करायला. आणि त्या ठिकाणी जर असं जर होत असेल तर मला सांगा, इतकं मोठं आपण इमारत एवढी बांधून ठेवली, ती जर असं जर चालणार असेल तर मला वाटतं म्हणजे एवढं आपण मोठ्या मोठ्या वस्तू या ठिकाणी आणतोय. ICU लहान मुलांचा आणला आहे. एवढी अत्यावत म्हणजे नाशिक जिल्ह्यात अशी रक्तपेढी नाही अशा मशिनरी त्या ठिकाणी आपण त्या ठिकाणी आलेल्या आहेत. आणि खूप सुविधा आपल्याला निश्चित या ठिकाणी खूप चांगल्या मिळत आहेत. पण प्रामुख्याने स्टाफची जी कमतरता आहे, डायलिसिस विभाग, पॉयझनचा विभाग आणि डोळ्याचा ऑपरेशन हे जर सुरू केलं, आम्ही शक्यता तुमच्याकडे परत तुम्ही जोपर्यंत कार्यरत आहात तोपर्यंत काही मागणार नाही. पण आणि गणिताचा एक कक्ष आहे, म्हणजे हे सर्वच होते दादा तुमच्या बिडकोमध्ये आपले हे 3-4 गोष्टी आम्हाला सर्वांची मागणी आहे. जागर जनस्थानसाठी संदीप नवसे, नाशिक.